नमस्कार. टिफिनसाठी भाजी बनवायची आहे, ती देखील टेस्टी, कमीत कमी साहित्य वापरून इतकी भन्नाट, चवदार अशी ही भाजी आज आपण बनवून घेणार आहोत. कमीत कमी साहित्य वापरलेले आहे आणि सगळ्यात साध्यात सोपी पद्धत वापरून आज आपण ही भाजी बनवून घेणार आहोत. अतिशय टेस्टी ही भाजी तयार होते. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मिक्स भाजी बनवण्यासाठी आपल्या घरामध्ये ज्या काही उपलब्ध असलेल्या भाज्या आहेत, त्या भाज्या इथे कट करून घ्यायच्या आहेत. तर माझ्याकडे इथे फक्त मटर होता, फरसबी होती आणि वाढीसाठी यामध्ये मी 2 बटाटे बारीक चिरून घातलेले आहेत. तर भाजी कशी वाढवायची ते देखील आपल्या हातामध्ये आहे. तर आणखीन उपलब्ध भाज्या असतील तुमच्याकडे जसं की गाजर झालं, शिमला मिरची झाली तर त्याचा देखील वापर तुम्ही इथे करू शकता. त्याचबरोबर इथे मी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचे, जिरं आणि मोहरी याची छान अशी फोडणी देऊन घ्यायची आहे. छान असं हे तडतडलं पाहिजे. जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर आपण इथे बारीक चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटो लगेचच घालून घेणार आहोत. कसं असतं सकाळी खूप घाई असते आणि या घाईच्या वेळेला आपल्याकडे जास्त वेळ नसतो आणि अशा वेळेस एक साहित्य परतत बसण्यासाठी इतका वेळ देखील आपल्याकडे नसतो. त्यामुळे इथे मी पटापट कांदा आणि टोमॅटो लगेचच या तेलामध्ये घालून घेतलेला आहे. आता इथे मी चिरलेला कांदा टोमॅटो घातलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे कांदा टोमॅटोची पेस्ट देखील घालू शकता. कांदा टोमॅटोची जर तुम्ही पेस्ट घातली तर इतर साहित्य खोबरं किंवा शेंगदाण्याचं कूट असं काही घालण्याची आवश्यकता लागत नाही. तर मोजक्याच साहित्यामध्ये मस्त घट्टपणा येऊन जातो भाजीला. पण तसं न करता आज आपण कांदा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पटापट हे कांदा टोमॅटो फ्राय होण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये जवळपास अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट देखील घालून घेतलेली आहे. मीठ घातल्यामुळे काय होतं कांदा टोमॅटो झटपट परतून तयार होतो, त्याचबरोबर मऊ देखील पटकन होतो. तर अतिशय झटपट करण्यासारखी येणारी ही कृती आहे. तर 2 मिनिटामध्ये हा कांदा टोमॅटो छान असं फ्राय झालेला आहे आणि गॅस इथे आपल्याला मध्यम आचेवरती ठेवून घ्यायचा आहे. तर आता कांदा टोमॅटो परतत आहे. यामध्येच आपण आता लाल तिखट घालून घेणार आहोत. इथे मी कुठलाही मसाला वापरलेला नाही. साधं प्लेन लाल तिखट आहे हे. लाल तिखटाच्या ऐवजी तुम्ही घरगुती मसाला देखील इथे वापरू शकता. आता लाल तिखट हे मी तेलामध्ये म्हणजे फोडणीमध्येच घालून घेतलेलं आहे. आता याचा छान कलर देखील येतो आणि कच्चं जर हे लाल तिखट असेल तर छान परतलं देखील जातं. यामध्येच मी जवळपास अर्धा चमचा धना जिरा पावडर घालून घेतलेली आहे आणि याला पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता हा मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे. यामध्येच आता आपण ज्या भाज्या चिरून घेतल्या होत्या त्या इथे घालणार आहोत. तर इथे फरसबी, मटर आणि थोडासा बारीक चिरलेला बटाटा इथे घातलेला आहे. थोड्याच भाज्या उपलब्ध होत्या घरामध्ये आणि टिफिनला झटपट भाजी बनवायची होती. मग अशा वेळेस काय करायचं? तर थोड्याशा शिल्लक राहिलेल्या भाज्यापासून देखील तुम्ही अशा प्रकारे मिक्स व्हेज भाजी बनवू शकता. अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते. तर आता ही सर्व भाजी मी या तेलामध्ये घालून घेतलेली आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता मोजक्याच भाज्या इथे मी वापरलेल्या आहेत कारण की इतक्याच भाज्या माझ्याकडे उपलब्ध होत्या. तर तुम्ही इथे गाजर, शिमला मिरची, फ्लॉवर याचा देखील वापर करू शकता. बऱ्याचदा असं होतं की थोड्याशा भाज्या शिल्लक राहतात घरामध्ये आणि या भाज्यांचं करायचं काय? तर या भाज्यांचे तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवू शकता, पुलाव बनवू शकता. तर अशा प्रकारे भाजी तुम्ही नक्की बनवून बघा मी सांगितल्या पद्धतीने. तर ती भाजी देखील खूप साध्या सोप्या पद्धतीने चविष्ट आणि कमीत कमी वेळामध्ये तयार होते. छान अशी भाजी परतून घेतलेली आहे. आता यामध्येच मी चव वाढवण्यासाठी अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि या भाजीला छान असा दाटसरपणा येण्यासाठी इथे मी शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे. आता हे शेंगदाण्याचं कूट आपल्याला एकदम बारीक असं मिक्सरमध्ये तयार करून घ्यायचं आहे. जितकं शेंगदाण्याचं कूट तुम्ही बारीक कराल तितकी तुमच्या भाजीला चव भन्नाट येते. त्याचप्रकारे भाजी तितकीच घट्टसर होते आणि छान असं भाजीला तेल देखील सुटतं. तर्री येते छान. आता हे शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित परतून घेऊया या भाजीमध्ये. आता तुम्ही म्हणाले हे शेंगदाण्याचं कूट कच्चं घातलेलं आहे की भाजलेलं शेंगदाण्याचं घातलेलं आहे. तर मी नेहमी कच्च्या शेंगदाण्याचं भाज्यांमध्ये कूट घालते कारण की ते शिजताना खूप छान असा दाटसरपणा येतो आणि चव देखील खूप भन्नाट अशी तयार होते. तर आता थोडंसं पाणी आपण घालून घेतलेलं आहे भाज्या शिजण्यासाठी आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी आपण यामध्ये आणखीन घालून घेऊया आणि याला आता आपण झाकण ठेवून मंद आचेवरती या भाजीला शिजवून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत.
तर भाजीवर आपण झाकण ठेवून घेतलेलं आहे. थोडीशी भाजी शिजवून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर बऱ्यापैकी कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घेतलेली आहे. भाजी कधीही शिजताना कोथिंबीर आपण घालायची, त्यामुळे कोथिंबीरचा देखील स्वाद या भाजीमध्ये छान असा उतरतो. पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता भाजी शिजली आहे की नाही आपण पाहून घेऊया. तर बटाटा हा शिजत आलेला आहे. थोडासा कच्चा आहे आतमध्ये. तर मिनिटभर याला झाकण ठेवून आपण पुन्हा या बटाट्याला शिजू देणार आहोत. तर मिनिटभरासाठी मी झाकण ठेवलं होतं आणि थोडंसं पाणी यामध्ये घातलं होतं. तर आता भाजी बघा मस्त दाटसर अशी तयार झालेली आहे. अशा प्रकारची भाजी तुम्ही टिफिनला नक्की बनवून देऊ शकता. तर मस्त जास्त कोरड्या भाज्या चपाती किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी काही बऱ्या वाटत नाहीत. तर अशा साधारणपणे ओलसर दाटसर अशा भाज्या तुम्ही नक्की बनवून टिफिनला देत जा, कारण की याची चव देखील खूप छान लागते आणि 2 घास नक्कीच पोटामध्ये जास्त जातात. तर अशा प्रकारची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. सगळ्यांना फार आवडेल. लहान मुलं देखील आवडीने खातात. तर आता ही झटपट सकाळच्या वेळेस ही बनवलेली टिफिनची भाजी आहे ही. तर कमीत कमी वेळामध्ये झटपट अशा प्रकारे भाजी तुम्ही नक्की बनवू शकता. टिफिन भरून घेऊया. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.